EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धाग्राम या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मी अवधूत कल्याणे स्वागत करतो। चला, आज पटकन दिसतंयच तुम्हाला, कारण आता कंबाईन गट ब पूर्व परीक्षा काही तासांवरती येऊन थांबली आहे। तुमचा जास्ती काही वेळ घेणार नाही। आज आपण काय बघणार आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही संभाव्य प्रश्न बघितलेत। आजही परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल त्याच्यासाठी परत दुसरा एक संभाव्य प्रश्नांचा हा व्हिडिओ आहे। पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात। पहिल्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर काय सांगतोय पहिला प्रश्न की त्रिवार्ता आहे। त्रिवार्ता यांनी महाराष्ट्राची विभागणी 3 हवामान विभागामध्ये केली आहे, हे माहिती आपल्याला। त्याच्यानंतर प्रश्न काय विचारलाय बघा, महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशाचा समावेश मान्सून सवाना हवामान विभागात होतो? महाराष्ट्राच्या कोणत्या विभागाचा समावेश कशामध्ये होतोय? मान्सून सवाना हवामान विभाग। बेसिकली जर बघितलं तर आपल्याला पटकन कळेल की त्रिवार्ता यांनी महाराष्ट्राची विभागणी जर बघितलं तर AM अशी केली आहे। पहिली AM काय असेल? उष्णकटिबंधीय वर्षारण्यांचा प्रदेश असेल। कुठला असेल? उष्णकटिबंधीय वर्षारण्यांचा प्रदेश, जिथं पर्जन्याचं प्रमाण 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे। तिथं आर्द्रता जर बघितली तर जवळजवळ वर्षभर आर्द्रता 50% पेक्षा जास्ती आहे, असा जो काही भाग आहे तो AM मध्ये येतो। ह्याच्यामध्ये जर बघितलं तर कोकण, सह्याद्रीची पश्चिम बाजू, सह्याद्रीचा घाटमाथा। दुसरा जर भाग बघितला तर तो कुठला असेल? BS असेल। कुठला असेल? BS असेल। उष्णकटिबंधीय निम्न शुष्क हवामानाचा प्रदेश आहे हा। उष्णकटिबंधीय निम्न शुष्क म्हणतोय मी तुम्हाला, पूर्ण शुष्क नाही। इथं पर्जन्याचं प्रमाण कमी आहे, पण कंप्लीट पर्जन्य पडायचं बंद झालंय का? नाही। वाळवंटी परिस्थिती आहे का? नाही। तर काय असेल? हा उष्णकटिबंधीय निम्न शुष्क हवामानाचा प्रदेश असेल। ह्याच्यामध्ये काय पर्जन्य जर बघितलं तर 75 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी पर्जन्य असणारा भाग आहे। वर्षभर सापेक्ष आर्द्रता, हवेमधलं बाष्पाचं प्रमाण वर्षभर कसं असेल? 50% पेक्षा कमी असेल। ह्याच जो काही निम्न शुष्क हवामानाचा प्रदेश आहे ह्यालाच दुसरं नाव काय आहे? स्टेपी प्रकारचा हवामान। कुठला? स्टेपी प्रकारचा हवामान। तिसरा जर भाग बघितला तर तिसरा भाग कुठला आहे? AW वाला आहे। कुठला असेल? AW वाला असेल। हा AW म्हणजे काय आहे? उष्णकटिबंधीय दमट व कोरडे हवामानाचा विभाग। उष्णकटिबंधीय दमट व कोरडे हवामानाचा विभाग। उष्णकटिबंधीय दमट व कोरडे हवामानाच्या विभागाला दुसरं काय नाव दिलंय? सवाना मान्सून प्रकारचं हवामान। कुठलं? सवाना मान्सून प्रकारचं हवामान। इथं जर बघितलं तर पर्जन्य साधारणतः 100 सेंटीमीटर किंवा काही भागामध्ये त्याच्यापेक्षा जास्ती आहे। पावसाळ्यात असाल, पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आर्द्रता, हवेची आर्द्रता 50% पेक्षा जास्ती आहे। आणि इतर कालावधीमध्ये, पावसाळा जर सोडला तर इतर कालावधीमध्ये आर्द्रता कशी असेल? 50% पेक्षा कमी असेल। AW वाला जो काही पोर्शन आहे, AW वाला पोर्शन कुठला कुठला असेल? ह्याच्यामध्ये AW मध्ये पूर्व मराठवाड्याचा पोर्शन येईल। कुठला? पूर्व मराठवाड्याचा। हिंगोली, परभणी, लातूरची पूर्व बाजू, नांदेड जिल्हा येईल। त्याच्यानंतर संपूर्ण विदर्भ येईल। कशामध्ये? AW मध्ये। आपल्याला काय विचारलंय? मान्सून सवाना विचारलंय। या सवाना मान्सून प्रकारचा हवामान कुठं असेल? मग पर्यायामध्ये जर गेलो, ह्या भागामध्ये कोण यायला पाहिजे? एक मराठवाडा। मराठवाडाचा कुठला भाग असेल? पूर्व मराठवाडा। आणि त्याच्यानंतर कोण यायला पाहिजे? संपूर्ण विदर्भ यायला पाहिजे। तर असे 2 भाग कुठे आहेत बघा, एक विदर्भ आहे, त्याच्यानंतर दुसरा कोण असायला पाहिजे? मराठवाडा असायला पाहिजे। म्हणजे अ आणि ड वाला पर्याय कुठे आहे बघा? अ आणि ड। पर्याय क्रमांक काय असेल? 4 असेल। ह्या बेसिक गोष्टी आहेत। त्रिवार्तांचं जे काही हवामानाचं वर्गीकरण आहे महाराष्ट्राच्या संदर्भात, त्या पोर्शन मध्ये असेल हा भाग सगळा। त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। दुसरा प्रश्न काय सांगतोय? खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर नाहीत असं विचारलंय। काय? वरील कोणती विधाने बरोबर नाहीत? प्रश्न व्यवस्थित वाचा, प्रश्न व्यवस्थित वाचा। असे काही गोंधळ निर्माण करणाऱ्या गोष्टी असू शकतात। बरं, आणि नंतर काय विचारलंय बघा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? खालीलपैकी, इथं वरीलपैकी असण्यापेक्षा काय असायला पाहिजे? इथं एक करेक्शन करा फक्त, खालीलपैकी काय असेल? खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? वर काय विचारलंय? कोणती विधाने योग्य नाहीत आणि योग्य नसणाऱ्या विधानांसाठी कोणता पर्याय बरोबर आहे
ते विचारलंय. प्रश्न व्यवस्थित वाचा, कारण एमपीएससी असं प्रश्नांच्या माध्यमातून सुद्धा तुमचं कन्फ्युजन वाढवू शकते. विधानांकडे जाऊयात. सह्याद्री पर्वताच्या वातसन्मुख उतारावरती पर्जन्याचे प्रमाण कमी असते. आपल्याला माहिती आहे आता की सह्याद्री आहे तर पर्जन्य कुठल्या प्रकारचं असेल? प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य असेल. कुठल्या प्रकारचं पर्जन्य असेल? प्रतिरोध. मग प्रतिरोध पर्जन्यामध्ये जर गेलो आपण तर प्रतिरोध पर्जन्यामध्ये म्हणजे काय? पर्वताच्या किंवा डोंगराच्या उताराला बाष्पयुक्त वारे अडल्यामुळं, पर्वताच्या किंवा डोंगराच्या उतारावरती बाष्पयुक्त वारे अडल्यामुळे जर पाऊस पडत असेल तर त्याला आपण प्रतिरोध पर्जन्य म्हणतो. मग पर्वताच्या ज्या बाजूने बाष्पयुक्त वारे अडवले जातात, कुठले वारे? बाष्पयुक्त वारे अडवले जातात, ती कुठली असेल? वातसन्मुख बाजू असेल. कुठली असेल? वातसन्मुख बाजू, किंवा आपण त्याला काय म्हणतो? विंडवर्ड साइड म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? विंडवर्ड साइड म्हणतो. ह्या विंडवर्ड साइडवरती पर्जन्याचं प्रमाण कसं असेल? ह्या विंडवर्ड साइडवरती पर्जन्याचं प्रमाण जास्त असेल. त्याच्यानंतर इथं ह्या घाटमाथ्याच्या पोर्शनवरती सुद्धा पर्जन्याचं प्रमाण कसं असेल? जास्त असेल. परंतु बाष्प संपल्यानंतर ज्या वेळेस वारे दुसऱ्या बाजूने खाली उतरतील ती कुठली बाजू असेल? वात विन्मुख बाजू असेल. कुठली बाजू असेल? वात विन्मुख बाजू असेल, किंवा लीवर्ड साइड म्हणतो आपण त्याला. कुठली? लीवर्ड साइड म्हणतो आपण. मग प्रतिरोध पर्जन्यामध्ये आपल्याला माहिती असायला पाहिजे, प्रतिरोध पर्जन्यामध्ये कुठल्या? वातसन्मुख बाजूवरती पर्जन्याचं प्रमाण कसं असतं? जास्ती असतं. आणि वात विन्मुख बाजूवरती पर्जन्याचं प्रमाण कसं असतं? कमी असतं. मग आपल्याला पर्याय काय सांगतं की वातसन्मुख बाजूवरती पर्जन्याचं प्रमाण कमी आहे, म्हणजे विधान काय असेल? चुकीचं असेल. दुसरी गोष्ट, आंबोलीपेक्षा महाबळेश्वर येथे पाऊस कमी पडतो. आंबोलीपेक्षा महाबळेश्वर येथे पाऊस कमी पडतोय म्हणतोय. कुठं कमी पडणार आहे? महाबळेश्वरला. म्हणजे विधान काय असेल? बरोबर आहे. सॉरी, आंबोलीपेक्षा महाबळेश्वर येथे पाऊस कमी पडतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या ईशान्य भागात, बघा व्यवस्थित वाचा, महाराष्ट्राच्या ईशान्य भागात ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या ईशान्य भागात ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. महाराष्ट्राचा जर ईशान्य बाजू घेतली, महाराष्ट्राच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये कोण असेल? भंडारा, गोंदिया हे जिल्हे असतील. त्या जिल्ह्यामध्ये काही ईशान्य मोसमी वारे म्हणजे परतीचे वारे. कुठले वारे? परतीचे वारे. परतीचे वारे पाऊस देतील का महाराष्ट्रामध्ये? परतीचे वारे महाराष्ट्रात पाऊस देत नाहीत, कारण परतीचे वारे कुठून वाहत असतात? ईशान्य दिशेने, म्हणजे जमिनीकडून समुद्राकडे वाहत असतात. कुठं? जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे कधीही पाऊस देत नाहीत, कारण जमिनीवरून वाहताना त्यांच्यामध्ये कुठलंही बाष्प नसतं आणि बाष्प नसणारे वारे पाऊस देत नाहीत. त्याच्यामुळे हे फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी केलंय की ईशान्य भागात ईशान्य मोसमी वारे पाऊस देत नाहीत. कुठलं असेल विधान? क पण काय असेल? चुकीचं असेल. मग काय विचारलंय? बरोबर नसणारी विधानं कोण आहेत? अ आणि क. अ आणि क कुठल्या पर्यायामध्ये आहेत? असा पर्याय कुठला असेल? असा पर्याय क्रमांक काय असेल? 4 असेल. हे स्टेटमेंट व्यवस्थित बघा. आंबोलीपेक्षा महाबळेश्वर येथे पाऊस कमी पडतो, तर विधान काय असेल? बरोबर असेल. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. तिसरा प्रश्न काय विचारतोय बघा. पूर्व विदर्भाचे हवामान पश्चिम विदर्भापेक्षा कोरड्या स्वरूपाचे आहे. पूर्व विदर्भाचे हवामान पश्चिम विदर्भापेक्षा कोरड्या स्वरूपाचे आहे. आपण जर नकाशा व्यवस्थित बघितला, महाराष्ट्राचा जर नकाशा आपण व्यवस्थित बघितला, ह्या पोर्शन मध्ये महाराष्ट्राच्या नकाशावरती जर गेलो आपण, एकच मिनिट, महाराष्ट्राचा नकाशा जर बघितला तर पूर्व विदर्भ म्हणजे जवळपास हा भाग असेल सगळा. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, त्याच्यानंतर नागपूरची पूर्व बाजू, हा कुठला असेल? पूर्व विदर्भाचा भाग असेल. कुठला असेल? पूर्व विदर्भ. आणि हा भाग सोडून जो काही विदर्भाचा भाग राहतोय शिल्लक, तो कुठला असेल? पश्चिम विदर्भ असेल. काय असेल? पश्चिम विदर्भ. आयोगाची हवामानावरती प्रश्न विचारण्याची स्टाईल थोडीशी बदलली आहे. काय म्हणतोय त्यांनी? स्टेटमेंट काय दिले? पूर्व विदर्भाचं हवामान पश्चिम विदर्भापेक्षा कोरडं आहे. हे स्टेटमेंट बघायचं आहे. आपण जर पावसाळ्यावरती गेलो, महाराष्ट्राच्या हवामानामध्ये पावसाळा ऋतू जर बघितला तर पावसाळ्या ऋतूमध्ये पूर्व विदर्भामध्ये पर्जन्याचं प्रमाण साधारणतः 150 सेंटीमीटर पर्यंत आहे. कुठेपर्यंत आहे? 150 सेंटीमीटर पर्यंत आहे. पण पश्चिम विदर्भामध्ये जर बघितलं तर पश्चिम विदर्भामध्ये ते प्रमाण कितीपर्यंत आहे? 100 सेंटीमीटर पर्यंत आहे. काय असेल? 100 सेंटीमीटर. इकडे पर्जन्य जास्ती आहे, तर हवेमध्ये आर्द्रता पण कशी असेल? आर्द्रता पण त्या कालावधीमध्ये, ज्या कालावधीमध्ये पाऊस पडतोय त्या कालावधीमध्ये आर्द्रता सुद्धा काय असेल? जास्त असेल. इकडे पर्जन्याचं प्रमाण कमी आहे.
पश्चिम विदर्भामध्ये पर्जन्याचं प्रमाण थोडंसं पूर्वपेक्षा कमी आहे, तर इकडे पर्जन्याचं प्रमाण कमी आहे, पण आर्द्रता पण कशी असेल? मग आर्द्रता पण कमी असेल. आर्द्रता जर कमी असेल, पूर्वामध्ये आर्द्रता जास्ती आहे, जिथं आर्द्रता ह्युमिडिटी जास्ती, आपण त्याला शुष्क म्हणतो का? नाही. त्याला कुठलं म्हणतो आपण? आर्द्र प्रकारचं हवामान म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये आर्द्रता कमी आहे त्याला आपण थोडंसं शुष्क प्रकारचं, दोघांच्या तुलनात्मक चाललंय. हे कंप्लीट शुष्क म्हणून असं नाही चाललं, दोघांची तुलना केली तर कोण आर्द्र आणि कोण शुष्क हे चाललंय. इथं जर बघितलं तर मग कोण आर्द्र असायला पाहिजे? पूर्व असायला पाहिजे. पूर्वमध्ये पावसाचं प्रमाण जास्ती आहे, तर पूर्व विदर्भ कोरडा असेल का किंवा शुष्क असेल का? नाही. त्याच्यापेक्षा पूर्व विदर्भापेक्षा कोरडं किंवा शुष्क वातावरण थोडंसं कुठं असेल? तर पश्चिम विदर्भामध्ये असेल. म्हणजे त्या पोर्शनवरती जर गेलो आपण, पाठीमागे आलो, तर काय असेल? पूर्व विदर्भापेक्षा हवामान पश्चिम विदर्भापेक्षा कोरडे स्वरूपाचे, तर विधान काय असेल? चुकीचं असेल, कारण पूर्व विदर्भ आर्द्र स्वरूपाचा आहे आणि पश्चिम विदर्भ थोडासा त्याच्यापेक्षा कोरडा आहे. मग पूर्व विदर्भावरती हवामान दृष्ट्या बंगालच्या उपसागरावरील हवेचा परिणाम होतो, तर यस, हे विधान कसं असेल? बरोबर असेल, कारण आपल्याला माहिती आहे पूर्व विदर्भ भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूरची पूर्व बाजू, ह्या भागामध्ये जे काही पर्जन्य पडतं, ह्या भागामध्ये कुणाच्या? पूर्व विदर्भामध्ये. पूर्व विदर्भात जे काही पर्जन्य पडतं, हे पर्जन्य कुठून येतं? नैऋत्य मोसमी वारे. इथं येणारे जे काही नैऋत्य मोसमी वारे आहेत, हे नैऋत्य मोसमी वारे कुठून येतात? बंगालच्या उपसागरावरून येतात. कुठून येतात? बंगालच्या उपसागरावरून येतात. हे विधान, ही गोष्ट काय सांगते आपल्याला? जर पूर्व विदर्भामध्ये नैऋत्य मोसमी वारे कुठून येतात? बंगालच्या उपसागरावरून येतात. ह्याचा अर्थ काय? पूर्व विदर्भावरती हवामान दृष्ट्या कुणाचा प्रभाव आहे? बंगालच्या उपसागराचा प्रभाव आहे. ही गोष्ट आपल्यासाठी काय असेल? विधान योग्य असेल. आपल्याला काय विचारलंय? अयोग्य विधाने ओळखा. अयोग्य विधान म्हणजे कुठलं आहे? अयोग्य विधान आहे, म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 2 असेल. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, ह्या माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक परत आणखी कुठला प्रश्न आहे? मृदाधुपीचा प्रश्न आहे, सॉइल इरोजनवरचा प्रश्न आहे. खालीलपैकी मृदाधुपीचा प्रकार कोणता प्रकार सर्वात घातक आहे असं म्हटलं जातं? इथं जर बघितलं तर 4 प्रकार दिले. तर झोडधूप असेल, ज्याला आपण स्प्लॅश इरोजन म्हणतो. त्याच्यानंतर चादर धूप, ज्याला आपण शीट इरोजन म्हणतो. त्याच्यानंतर रील इरोजन, नळ्या काढणारी धूप. आणि त्याच्यानंतर नाल्या काढणारी धूप, ज्याला आपण काय म्हणतो? गली इरोजन म्हणतो. हे जर प्रकार बघितले तर ह्या प्रकारांबद्दल थोडक्यामध्ये 2 मिनिटांमध्ये आपण जर माहिती घेतली तर तुम्हालाच कळेल की नेमकी कोणती धूप सर्वाधिक घातक आहे. पहिल्या पिक्चरकडे जर गेलो आपण तर ही कुठली असेल? झोड धूप म्हणतो आपण ह्याला. जोड धूप सोबत शिंतोडे उडवणारी धूप किंवा स्प्लॅश इरोजन म्हणतो. इथं जर बघितलं, ज्या वेळेस पावसाचं पाणी जोरात जमिनीवरती आदळेल, पावसाचे थेंब जोरात जमिनीवरती आदळत असतील तर मातीचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होतं. मातीचे कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडून पडतात. हा जर बघितला तर जोड धूप असेल. दुसरी कुठली असेल? चादर धूप. जर मृदेचा एक विस्तीर्ण थर जर वाहून जात असेल, मृदेचा विस्तीर्ण थर वाहून जात असेल तर ती कुठली असेल? चादर धूप असेल. ह्या दोघांमुळे इतका काही परिणाम पडणार नाही. पण त्याच्यानंतर जर आपण इकडे आलो, त्याच्यानंतर जर बघितलं नळ्या काढणारी धूप किंवा रील इरोजन म्हणतो आपण त्याला, रील इरोजन बघितलं तर तुम्ही शेतामध्ये जर पाऊस पडल्यानंतर कधी बघत असाल, ज्यावेळेस पाणी वाहून जातं तर एक साधारणतः बोटाच्या आकाराच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त असे छोटे छोटे नाले निघतात. बोटाच्या आकाराचे किंवा त्याच्यापेक्षा छोटे छोटे नाले निघतात. त्या नाल्यांमधून पाणी वाहत जातं आणि ह्या पाण्यासोबत काय होतं? पाण्यासोबत माती वाहून जाते. ह्याच्यानेही जास्ती काही फरक पडणार नाही मृदेची धूप झाली तर. परंतु ज्यावेळेस ही जी काही रील इरोजन आहे, हे रील इरोजन जर मोठ्या प्रमाणावरती होत असेल, हे रील इरोजन मोठ्या प्रमाणावरती येते. इथून एखादा नाला निघतोय, इथं येऊन मिळतोय. इथून एखादा नाला निघतोय, इथं येऊन मिळतोय. इथून एखादा नाला येऊन इथं मिळतोय. ज्यावेळेस रील इरोजन मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि त्याच्यापासून जर बघितलं तर त्याच्यापासून कुठली धूप निर्माण होऊ शकते? इथं जर बघितलं तर नाल्या काढणारी धूप निर्माण होऊ शकते. नळ्या काढणारी धूप मोठ्या प्रमाणात झाली तर काय निर्माण करू शकते? नाल्या काढणारी धूप निर्माण करू शकते किंवा गली इरोजन निर्माण करू शकते. गली इरोजन जर निर्माण करत असेल तर जमिनीचा एखादा पूर्ण भाग असा मोठा भाग वाहून गेल्यासारखा दिसतो आणि जमिनीमध्ये खोल खड्डा निर्माण झाल्यासारखं, नाली निघाल्यासारखा पोर्शन दिसतो. ह्या भागातून जर मृदा वाहून जात असेल तर खडक उघडे पडण्याची सुद्धा शक्यता असते. आणि असं इरोजन जर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतीमध्ये होत असेल तर शेती नापीक बनण्याची भीती असते.
शेती नापीक बनण्याची भीती असते, म्हणून आपल्याकडे कुठली धूप सर्वात घातक आहे, नाल्या काढणारी धूप किंवा ज्याला गली इरोजन म्हणतो हे सर्वात जास्त घातक असेल, म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल, नाल्या काढी धूप ही काय असेल, सर्वात घातक असेल, पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल। पुढच्या पोर्शन वरती जाऊयात, थोडासा प्रमोशनचा भाग। स्पर्धाग्राम या ऑनलाईन एज्युकेशन ऍप वरती तुम्हाला भूगोल विषयाच्या ह्या सगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत। तुम्ही जी काही परीक्षा कुठली टार्गेट करत असाल त्या विषयाच्या त्या एक्झामच्या भूगोल विषयाच्या सगळ्या बॅच तुम्हाला उपलब्ध आहेत। तुम्हाला काहीही टेक्निकल जर मदत लागत असेल तर तुम्ही स्पर्धाग्रामच्या ऑफिसला संपर्क करू शकता निश्चित। त्याच्यानंतर पुढे जाऊयात, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये कोरकू आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते? महाराष्ट्रामध्ये कोरकू आदिवासी जमात प्रामुख्याने कुठल्या भागामध्ये आढळते असं विचारलं गेलंय। कधी विचारलं जाण्याची शक्यता काय असते, आपण जर बघून जातो, आपण जिल्हे बघून जातो की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली जमात आढळते, पण कधी कधी एमपीएससी थोडंसं डिटेलमध्ये जाऊन तालुक्यांच्या भागावरती सुद्धा येऊ शकते। जर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कोरकू जमात जर बघितली तर कोरकू जमात अमरावती जिल्ह्यामध्ये आढळते। मग अमरावती जिल्ह्यामध्ये कुठं, अमरावती जिल्ह्यामध्ये जर बघितलं धारणी आणि चिखलदरा, धारणी आणि चिखलदरा हा जो काही भाग आहे ज्याला आपण मेळघाट म्हणतो, ह्या मेळघाटामध्ये कुठली जमात आढळते? प्रामुख्याने कोरकू जमात आढळते। मोठ्या प्रमाणात जर कोरकू जमात महाराष्ट्रात प्रामुख्याने कुठे आढळत असेल तर अमरावती, अमरावतीमध्ये कुठं धारणी आणि चिखलदरा, जिथं सातपुडा पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत, ज्याला आपण गाविलगड म्हणतो, ज्याला काय म्हणतो, गाविलगड डोंगर रांगा। मग धारणी आणि चिखलदरा कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये। मग आपल्याला माहिती पाहिजे नंदुरबार, धुळे आणि जळगाव हा जो काही सातपुडावाला पोर्शन आहे तिथं कोण असेल? भिल्ल, गोमीत, पारधी ह्या ज्या काही आदिवासी जमाती आहेत त्या कुठं असतील? सातपुडा पर्वतामध्ये असतील। जर तुम्ही ठाणे, पालघर, कोकणामध्ये आलात तर कोण असेल? कोकणवाल्या एरियामध्ये, ठाणे पालघरवाल्या एरियामध्ये कोण असेल? एक वारली आदिवासी जमात असेल, दुसरी कोण असेल? ठाकर आदिवासी जमात असेल। त्याच्यानंतर तुम्ही पुणे, त्याच्यानंतर अहमदनगर, कोण? पुणे, अहमदनगर आणि नाशिक ह्या सह्याद्रीच्या पोर्शन मध्ये आलात तर सह्याद्रीच्या पोर्शन मध्ये कोण आढळेल तुम्हाला? महादेव कोळी जमात आढळेल। त्याच्यानंतर कातकरी जमात आढळेल, कुठली असेल? महादेव कोळी, कातकरी। त्याच्यानंतर काही प्रमाणात ठाकर आदिवासी जमात सुद्धा ह्या पोर्शन मध्ये आहे। त्याच्यानंतर अमरावतीमध्ये गेलात तर अमरावतीमध्ये आपल्याला माहिती आहे प्रामुख्याने कोरकू आदिवासी जमात आहे, त्याच्यानंतर गोंड आदिवासी जमात आहे त्या पोर्शनमध्ये। काही ठिकाणी भिल्ल सुद्धा तुम्हाला, सातपुडा पर्वताचा प्रदेश आहे तर भिल्ल आदिवासी जमात सुद्धा तुम्हाला अमरावतीमध्ये आढळेल, पण कोरकू तुम्हाला फक्त अमरावतीमध्ये, गाविलगडमध्ये प्रामुख्याने आढळतील। त्याच्यानंतर जर तुम्ही चंद्रपूर, गडचिरोलीवाल्या पोर्शनमध्ये गेलात, म्हणजे पूर्व विदर्भात गेलात, पूर्व विदर्भात गेलात तर तुम्हाला कोण आढळेल? गोंड आदिवासी जमात आढळेल। त्याच्यानंतर कोया म्हणून आदिवासी जमात आहे, त्याच्यानंतर हलबा म्हणून आदिवासी जमात आहे। ह्या तीनही आदिवासी जमाती तुम्हाला कुठे आढळतील? चंद्रपूर आणि गडचिरोली, कुठं? चंद्रपूर आणि गडचिरोली। परंतु एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, हे तर कॉमन आहेत, गोंड, कोया, हलबा तुम्हाला गडचिरोली, चंद्रपूर दोन्ही जिल्ह्यामध्ये आढळतील, पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर गेला तर आणखी एक विशेष गडचिरोली जिल्ह्यातच आढळणारी आदिवासी जमात कुठली आहे तर माडिया गोंड। कुठली असेल? माडिया गोंड। ही माडिया गोंड आदिवासी जमात तुम्हाला प्रामुख्याने गडचिरोलीमध्ये आढळेल। जसं कोरकू आदिवासी जमात प्रामुख्याने कुठे होती? अमरावतीमध्ये होती, तसे माडिया गोंड गडचिरोलीमध्ये आढळेल। बाकी गोंड, कोया, हलबा तुम्हाला गडचिरोली, चंद्रपूर किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये सापडेल। नांदेडमध्ये गेला तर आंध आदिवासी जमात प्रामुख्याने आढळेल। मग ह्याचा पर्याय क्रमांक किती असेल? पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल। हा वाला पोर्शन पुढे जाऊयात। प्रश्न काय विचारला बघा, मुंबई 7 बेटांचं शहर आहे। मुंबई म्हणजे किती? 7 बेटांचं शहर आहे। तर तुम्हाला काय विचारलंय, खालीलपैकी कोणती बेटं मुंबई शहराचा भाग नाहीयेत? 7 बेटात 7 बेटं माहिती पाहिजेत। 7 बेटं जर बघितली तर कुठली असतील? माहीम असेल, वरळी असेल, त्याच्यानंतर माझगाव असेल, त्याच्यानंतर छोटा कुलाबा, मोठा कुलाबा, मुंबई हा वाला पोर्शन कुणाचा असेल? मुंबई मधली 7 बेटात परेल असेल। मग आपल्याला बघितलंय माझगाव आहे, यस, वरळी आहे, दादर हे काही बेट नाही, हा दादर एरियाचा भाग आहे, दादर बेट नाही। त्याच्यानंतर जर बघितलं माहीम आहे, त्याच्यानंतर जर बघितलं माहीम आहे, त्याच्यानंतर कुठला असेल? माझगाव, वरळी, कुलाबा,
छोटा कुलाबा, मोठा कुलाबा म्हणजे कुठला पोर्शन नाहीये इथं जर बघितलं बघा, एक वरळी आहे, माहीम आहे, परेल आहे, इथं कुठे आहे परेल, त्याच्यानंतर माझगाव आहे, बॉम्बे आहे, धाकटा कुलाबा आणि मोठा कुलाबा अशी किती आहेत 7 बेट आहेत. ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक काय, इथं फक्त क असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, फक्त क असायला पाहिजे, कारण माझगाव आहे, वरळी आहे, माहीम आहे, त्याच्यानंतर कोण आहे कुलाबा आहे. म्हणजे काय असेल, फक्त क जर इथं असेल तर पर्याय क्रमांक काय असेल, बरोबर असेल, पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. ही 7 बेटा आहेत, ही 7 बेटांची नावं आपल्याला थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. कुठली कुठली असतील, माहीम, वरळी, परेल, माझगाव, बॉम्बे, मोठा कुलाबा, छोटा कुलाबा किंवा धाकटा कुलाबा, मोठा कुलाबा असं म्हणतात. धाकटा कुलाबा म्हणजे जो एकदम छोट्या आकाराचा आहे तो वाला धाकटा कुलाबा, त्याला म्हातारीचं बेट पण म्हणतात. त्याला काय म्हणतात, म्हातारीचं बेट पण म्हणतात धाकट्या कुलाब्याला, हा वाला पोर्शन. त्याच्यानंतर पुढे जाऊयात, 7व्या क्रमांकावरती जाऊयात. कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश नेपाळ हिमालया म्हणून ओळखला जातो? कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश म्हणजे कुठं आलाय प्रश्न, हिमालयावरती आलाय. हिमालयाच्या प्रादेशिक वर्गीकरणावरती आलाय. आपल्याला प्रादेशिक वर्गीकरण माहिती असायला पाहिजे. डॉक्टर सिडनी बुरार्ड म्हणून, कोण आहेत डॉक्टर सिडनी बुरार्ड म्हणून. ह्या डॉक्टर सिडनी बुरार्डनी काय केलंय, हिमालयाचं प्रादेशिक वर्गीकरण केलंय. हिमालयाचं काय केलंय, प्रादेशिक वर्गीकरण केलंय. आणि हे प्रादेशिक वर्गीकरण कशावरती डिपेंड आहे, 2 नद्यांच्या मधला जो काही भाग आहे, 2 नद्यांच्या मधला भाग, त्याच्यावरती हिमालयाचे वेगवेगळे प्रादेशिक विभाग केलेत. किती प्रादेशिक विभाग केलेत, 4 प्रादेशिक विभाग केलेत. आपण अगोदर सुरुवातीला नकाशावरती जाऊयात. इथं जर बघितलं, सिंधू नदी ते सतलज नदी पर्यंतचा जो काही भाग आहे, हा सिंधू नदी ते सतलज नदी, 2 नद्या बघा, कुठली नदी असेल, सिंधू नदी ते कुठली असेल, सतलज नदी असेल. सिंधू नदी ते सतलज नदीच्या दरम्यानचा जो काही भाग आहे, हा वाला पोर्शन तो काश्मीर हिमालय किंवा पंजाब हिमालय म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर सतलज नदी ते काली नदीच्या दरम्यानचा प्रदेश जर बघितला, सतलज नदी ते काली नदी दरम्यानचा जर प्रदेश बघितला, हा वाला पोर्शन सतलज ते काली, कुठला हिमालय, हा जो काही पोर्शन दिसतोय हा कुमाऊ हिमालय म्हणून ओळखला जातो. कुठला, कुमाऊ हिमालय. त्याच्यानंतर काली ते तिस्ता नदी, कुठली, काली ते तिस्ता नदी, ह्या काली ते तिस्ता नदी दरम्यानचा जो काही प्रदेश आहे, हा वाला प्रदेश कोण, नेपाळ हिमालय म्हणून ओळखला जातो. आणि तिस्ता ते ब्रह्मपुत्रा नदी, तिस्ता ते ब्रह्मपुत्रा नदी कुठला, आसाम हिमालय म्हणून ओळखला जातो. कुठला, आसाम हिमालय. मग आपल्याला काय विचारलंय, नेपाळ हिमालय. नेपाळ हिमालय कुठल्या 2 नद्यांच्या दरम्यानचा भाग आहे, काली ते तिस्ता. कुठला असेल, काली ते तिस्ता. पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. त्याच्यानंतर पुढच्या पोर्शनवरती जाऊयात. जागतिक कोळसा उत्पादनात भारत कितव्या क्रमांकावरती आहे? जागतिक कोळसा उत्पादनात रिसेंटली 2018, 19, 20 मधली आकडेवारी जर बघितली तर रिसेंटमध्ये 1 नंबरला जगामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावरती कोण आहे? चीन आहे. दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहे? दुसऱ्या क्रमांकावरती भारत आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आला तर तिसऱ्या क्रमांकावरती कोण आहे? इंडोनेशिया आहे. कोण आहे? इंडोनेशिया आहे. आणि 4 क्रमांकावरती गेला तर USA आहे, अमेरिकावाला पोर्शन आहे. हे अपडेट करून घ्या. ज्यांना जुन्या जर बघा, जुन्या नोट्स असतील किंवा जुन्या पुस्तकांमध्ये भारत दगडी कोळशाच्या उत्पादनात जगात 4थ्या क्रमांकावरती आहे. पण रिसेंट 2018, 19, 20 ची जर आकडेवारी बघितली तर भारत कितव्या क्रमांकावरती आलाय? जागतिक कोळसा उत्पादनात भारत जगात 2ऱ्या क्रमांकावरती आला जागतिक कोळसा उत्पादनामध्ये. पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. त्याच्यानंतर पर्याय प्रश्न पुढचा, भारतामध्ये सर्वाधिक जास्त स्थलांतर कोणत्या प्रकारचं आहे? भारतामध्ये सर्वाधिक जास्त स्थलांतर कुठल्या प्रकारचं आहे? आपल्याला माहिती आहे भारतामध्ये सर्वाधिक जास्त स्थलांतर, डोक्यामध्ये तुमच्या जर ही गोष्ट असेल तर काढून टाका. ग्रामीण ते नागरी हे स्थलांतर सर्वाधिक जास्त नाही. भारतामध्ये सर्वात जास्त स्थलांतर कुठल्या प्रकारचं आहे? ग्रामीण ते ग्रामीण.
भारतामध्ये सर्वाधिक जास्त स्थलांतर कुठल्या प्रकारचं आहे? ग्रामीण ते ग्रामीण. आणि ह्याचं कारण जर बघितलं तर विवाह. ग्रामीण ते ग्रामीण मध्ये स्थलांतर कुणाचं सर्वाधिक जास्त आहे? ग्रामीण ते ग्रामीण मध्ये स्त्रियांचं सर्वाधिक स्थलांतर आहे. आणि त्याचं कारण काय? विवाह हे कारण आहे. कोण कारण आहे? विवाह हे कारण आहे. विवाहामुळे महिलांना एका गावातून दुसऱ्या गावामध्ये स्थलांतर करावं लागतं. मग काय विचारलं आपल्याला? सर्वाधिक जास्त स्थलांतर कोणत्या प्रकारचं आहे? तर ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर भारतामध्ये सर्वाधिक जास्त आहे. दुसरं जर कुठलं असेल तर मग मात्र आता येईल ग्रामीण ते नागरी. कुठला असेल? ग्रामीण ते नागरी. ग्रामीण ते नागरी स्थलांतर होण्याची कारणं काय? उद्योगधंदे असतील, व्यवसाय असेल, नोकरी असेल, मजुरी असेल, ह्याच्यासाठी आपण काय करतो? ग्रामीण ते नागरी स्थलांतर करतो. किंवा आणखी काही सोयी सुविधांसाठी आपण ग्रामीण ते नागरी स्थलांतर करतो. तिसरा प्रकार कुठला असेल? तिसरा प्रकार जर बघितला तर नागरी ते नागरी. हा क्रम व्यवस्थित लक्षात ठेवा. आयदर असा फॅक्ट विचारला जाईल किंवा ह्यांचा क्रम लावा, बरोबर क्रम लावा, जास्तीकडून कमीकडे क्रम लावा सुद्धा विचारला जाईल. काय असेल? नागरी ते नागरी. नागरी ते नागरी स्थलांतर होण्याची जर कारणं बघितली तर प्रामुख्याने नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण ही कशाची आहेत? नागरी ते नागरी. आणि शेवटी राहिला कोण? सर्वात कमी स्थलांतर होणारा नागरी ते ग्रामीण. नागरी ते ग्रामीण मध्ये कोण होत आहे? जी लोक आता सेवानिवृत्त झाली आहेत आणि ज्यांना शहरामधलं वातावरण सहन होत नाही अशी लोक नागरी ते ग्रामीण स्थलांतर करतात. नागरी ते ग्रामीण वयाच्या एका पर्टिक्युलर टप्प्यानंतर वृद्धावस्थेमध्ये जास्तीत जास्त बघितलं तर नागरी ते ग्रामीण स्थलांतर आहे. हे 4 प्रकार आहेत. आपल्याला काय विचारलंय? सर्वाधिक जास्त स्थलांतर ग्रामीण ते ग्रामीण. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. त्याच्यानंतर स्पर्धाग्राम ह्या ऑनलाईन एज्युकेशन ॲपवरती आपली एक महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोलाची फास्ट ट्रॅक बॅच आहे. ज्यांना आणखी वाटतंय की आणखी काहीतरी नवीन करता येईल आपल्याला राहिलेल्या कालावधीमध्ये, कमी वेळेमध्ये आपल्याला जास्ती काही करता येईल, त्याच्यासाठी ही बॅच 100% उपयुक्त असेल. जर बघितलं तर 9 तासामध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोलाचे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, जिथं हमखास प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा सगळ्या टॉपिक्सचं एक फास्ट रिव्हिजन घेतलं आपण. कशामध्ये? ही जी काही 9 तासांची मॅरेथॉन बॅच आहे, ही जी काही 9 तासांची, मागच्याही एक्झामला बऱ्याच मुलांना बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा झालाय. आत्ताही बऱ्याच जणांनी ही बॅच सबस्क्राईब केली आहे. तुम्ही जर सबस्क्राईब केली नसेल बॅच तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणखी आपल्याकडे 3-4 दिवस बाकी आहेत. 100% फायदा होईल ह्याचा. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. भारतातील किती राज्यांची भूसीमा बांगलादेशासोबत लागून आहे? बघा, भूसीमेवरती प्रश्न आलाय, भारताच्या ह्याच्यावरती प्रश्न आहे. आपल्याकडे जर बघितलं तर भारतामध्ये 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा लागून आहे भारताला. 15,200 किलोमीटर लांबीची ही सगळी भूसीमा लागून आहे. आणि ही भूसीमा सर्वाधिक जास्त कुणासोबत लागून आहे हे माहिती असेल तुम्हाला. ज्यांना माहिती नाही त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. ही भूसीमा सर्वाधिक जास्त कुठल्या देशासोबत लागून आहे? तर बांगलादेशासोबत लागून आहे. कुणासोबत? बांगलादेश. हा प्रश्न ऑलरेडी विचारून झाला आयोगाकडून की भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशासोबत लागून आहे? बांगलादेशसोबत. बांगलादेशसोबत 4,096 किलोमीटर लांबीची भूसीमा लागून आहे. मग ह्याच्या पुढे जाऊन आयोग काय विचारेल? एकतर कुठल्या राज्यांसोबत भूसीमा लागून आहे भारताच्या बांगलादेशची, किंवा किती राज्यांसोबत लागून आहे. आपण दोन्ही गोष्टीकडे जाऊया. जर बघितलं तर पहिला कुठला असेल? पश्चिम बंगाल राज्य. कुठला असेल? पश्चिम बंगाल राज्यासोबत लागून आहे. त्याच्यानंतर कुणासोबत आहे? मेघालय सोबत लागून आहे. कुणासोबत आहे? मेघालय सोबत. त्याच्यानंतर जर बघितलं तर आसाम राज्यासोबत. हा पोर्शन व्यवस्थित इथं जर बघितला, हा वाला पोर्शन व्यवस्थित बघा, आसाम राज्यासोबत लागून आहे. कुणासोबत? आसाम राज्यासोबत लागून आहे. त्याच्यानंतर कुणासोबत लागून आहे? त्रिपुरा. आणि त्याच्यानंतर कोण आहे? मिझोराम राज्यासोबत. कुणासोबत? मिझोराम राज्यासोबत लागून आहे. म्हणजे किती राज्य झाली? एक पश्चिम बंगाल, मेघालय, आसाम, त्याच्यानंतर त्रिपुरा आणि मिझोराम जर बघितली तर किती राज्य आहेत? 5 राज्य लागून आहेत. किती? भारताची 5 राज्य कुणासोबत सीमा निर्माण करतात? तर बांगलादेश सोबत सीमा निर्माण करतात. कुणासोबत? बांगलादेश सोबत. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल? 2 असेल. ही लक्षात ठेवा. 4,096 किलोमीटरची लांबी भूसीमा कुणासोबत लागून आहे? बांगलादेश सोबत लागून आहे. म्हणजे भारताच्या भूसीमेपैकी 27% भूसीमा एकट्या बांगलादेश सोबत लागून आहे. किती? जवळजवळ 27% भूसीमा बांगलादेश सोबत लागून आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या पिकास
खालीलपैकी कोणत्या पिकास हिरवे सोने म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी असं कोणतं पीक आहे ज्याला आपण हिरवे सोनं म्हणतो? हिरव्या सोन्यामध्ये जर बघितलं तर कन्फ्युजिंग ऑप्शन इथं असतील आपल्याला. पहिलेच कन्फ्युजन करणारे ऑप्शन इथं असतील, गहू आणि तांदूळ. पण ही दोन्हीही पर्याय नाहीत. ह्या दोन्ही पर्यायामध्ये उत्तर नाही. त्याच्यानंतर ताग आला तर आपण त्याला काय म्हणतो? गोल्डन फायबर म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? गोल्डन फायबर म्हणतो. मग राहिलं कोण? चहा. चहा पिकाला काय म्हटलं जातं? चहाच्या पिकाला काय म्हटलं जातं? हिरवे सोने म्हटलं जातं. कुठलं असेल? पर्याय क्रमांक 4. चहाच्या पिकाला आपण काय म्हणतो? हिरवे सोने म्हणतो. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या नदीला पश्चिम बंगाल राज्याचे दुःखाश्रू म्हणतात? आतापर्यंत प्रश्न आपल्याला बिहारवरती माहिती आहे की बिहारला कोणती नदी बिहारचे दुःखाश्रू आहेत? तर कोसी नदी. तर आयोग थोडंसं पलीकडे जाईल आणखी आजूबाजूच्या एरियावरती जाईल. कुठली नदी असेल? जर पश्चिम बंगालमध्ये बघितली तर पश्चिम बंगालमध्ये गंगा नदीची जी काही वितरिका आहे, गंगा नदीची जी काही वितरिका आहे, हुगळी नदी. कुठली नदी? हुगळी नदी. ह्या हुगळी नदीला येऊन मिळणारी एक नदी आहे बंगालमधली. कुठली? दामोदर नदी आहे. कुठली नदी आहे? दामोदर नदी आहे. ही दामोदर नदी जर बघितली तर दामोदर नदी ह्या हुगळी नदीला येऊन मिळते. आणि दामोदर नदी मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम बंगालमध्ये पूर परिस्थिती निर्माण करते. पूर परिस्थितीमुळे पश्चिम बंगालमध्ये वित्तहानी, जीवितहानी मोठ्या प्रमाणावरती होते. म्हणून दामोदर नदीला काय म्हटलं जातं? पश्चिम बंगाल राज्याचे दुःखाश्रू. ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्याचे दुःखाश्रू. कुणाचे? आसाम राज्याचे दुःखाश्रू. दामोदर नदी पश्चिम बंगाल. त्याच्यानंतर कोसी नदी माहिती आपल्याला बिहार. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल. त्याच्यानंतर कोणत्या वर्षापासून वन परिस्थिती अहवाल प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली आहे? वन परिस्थिती अहवाल, इंडियन फॉरेस्ट रिपोर्ट म्हणतो आपण. रिसेंटली 2021 मध्ये हा फॉरेस्ट रिपोर्ट प्रसिद्ध झाला. 2021चा हा फॉरेस्ट रिपोर्ट आता आलाय 2022 मध्ये. त्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे. काय विचारलं गेलंय? कोणत्या वर्षापासून वन परिस्थिती अहवाल सादर केला जातो किंवा प्रसिद्ध केला जातो? जर बघितलं तर भारतामध्ये 1987 पासून वन परिस्थिती अहवाल सादर केला जातो. कोण करतं हे? फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया म्हणून एक संस्था आहे. कुठली? फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया. केंद्रीय वन मंत्रालय. कुणाच्या अंतर्गत काम करते? केंद्रीय वन मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. मग दर 2 वर्षांनी ही फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया काय करते? दर 2 वर्षांनी. किती? दर 2 वर्षांनी असा अहवाल सादर करते. वन परिस्थिती अहवाल सादर करते दर 2 वर्षांनी. मग आतापर्यंत 2019चा बघितला तर तो 16वा अहवाल होता. 2021चा बघितलं तर तो कितवा आहे? 17वा अहवाल आहे. कितवा आहे? 2021चा. मग त्याच्या अगोदरचे तुम्ही नंबरिंग करू शकता. आता दर 2 वर्षांनी 17 असेल, 15 असेल, 13 असेल, 11 असेल, त्याचं नंबरिंग करू शकता. 2019 आणि 2019 मध्ये जो आला तो 16वा अहवाल होता. 2021 मध्ये जो रिसेंटली याची आकडेवारी आली आहे ती कुठला? 2017चा आहे. रिसेंट वाल्या आकडेवारीवरती तुम्हाला प्रश्न विचारली जाण्याची शक्यता खूप कमी आहे. तुम्हाला करून जायची असेल तर 2019ची थोडीफार आकडेवारी बघून जा जर प्रश्न तुम्हाला बघायचा असेल ह्या पोर्शनमध्ये. कारण ही आता महिना दीड महिना झाला आलेली आकडेवारी आहे तर लगेच ह्याच्यावरती प्रश्न असणार नाही असण्याची शक्यता खूप कमी आहे. नेक्स्ट आणखी कुठल्या पुढच्या एक्झाम मध्ये येऊ शकतात पण रिसेंटली कंबाईन गट बलाचा प्रश्न येण्याची शक्यता ह्या आकड्यांवरती थोडीशी कमी आहे. 2019च्या आकड्यांवरती आले तर प्रश्न येऊ शकतात. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. पुढे जाऊयात. अमरेला धबधबा. अमरेला धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरती आहे? जर बघितलं पण गोदावरी नदीवरती नाही असा कुठलाही धबधबा. भोगावती नदी नाही. ज्ञानगंगा नदी जी बुलढाण्यातून वाहते तिच्यावरती नाही. कुठल्या नदीवरती आहे? प्रवरा नदीवरती आहे. प्रवरा नदीवरती आपल्याला माहिती आहे 2 धबधबे आहेत. एक रंधा धबधबा आहे आणि दुसरा कुठला आहे? अमरेला धबधबा आहे. कुठला आहे? अमरेला धबधबा. हे जर बघितले तर हे कुठे आहेत? नगर जिल्ह्यामध्ये आहेत. हे दोन्ही धबधबे कुठे आहेत? प्रवरा नदीचे नगर जिल्ह्यामध्ये असणारे धबधबे आहेत. आपल्याला रंधा धबधब्यावरती ऑलरेडी एकदा प्रश्न येऊन गेला की रंधा धबधबा कुठल्या नदीवरती आहे. त्याच्यानंतर काय? अमरेला धबधबा सुद्धा कुठे आहे? प्रवरा नदीवरती. कुठं? प्रवरा नदीवरती नगर जिल्ह्यामध्ये. अकोले तालुका. कुठला? अकोले तालुका. पर्याय क्रमांक 4 असेल. त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यातील तालुक्यांचा गट ओळखा.
धुळे जिल्ह्यातील तालुक्यांचा गट ओळखा. ज्यावेळेस असे प्रश्न येतील त्यावेळेस मी मागेही सांगितले तुम्हाला इलिमिनेशन मेथड वापरा, की प्रत्येक पर्यायामध्ये एखादा तरी ऑड असं दिलेलं असेल ज्याच्यावरून तो पर्याय इलिमिनेट होऊ शकतो. भलेही चला आपल्याला माहिती नाही की धुळे जिल्ह्यामध्ये कुठले कुठले तालुके आहेत, आपल्याला माहिती आहे धुळे जिल्ह्याचाच प्रश्न विचारले जाण्याची शक्यता का बरं आहे, कारण आतापर्यंत प्रश्न काय विचारून झालाय की सर्वात कमी मुंबई उपनगर वगळता सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा कुठला आहे, कुठला आहे, धुळे जिल्हा आहे. मग प्रश्न पुढे जाऊन एमपीएससी काय विचारेल की धुळे जिल्ह्यामध्ये मग कुठले तालुके आहेत बाबा, त्या एरियावरती प्रश्न विचारेल. मग इलिमिनेशन वरती जा, बघा सेनगाव वसमत तालुका आहे, वसमत तालुका धुळे जिल्ह्यात आहे का, नाही, हिंगोलीवाल्या एरियामध्ये येईल. त्याच्यानंतर शिरपूर, नवापूर, शहादा तालुका इथं आहे का, नाही, नंदुरबार मध्ये आहे, म्हणजे हाही पर्याय गेला, हाही पर्याय गेला. ह्याच्यामध्ये जर बघितलं शिंदखेड, शिरपूर, धुळे, साक्री हे जरा न कळण्यासारखे आहेत. इथं आलोत आपण शिरपूर, धुळे, मानोरा, सेनगाव आहे का इथं धुळ्यामध्ये, सेनगाव पण धुळ्यामध्ये नाही. राहिला कोण, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 कुठला असेल, सिंदखेड असेल, शिरपूर असेल, धुळे असेल आणि साक्री, हे 4 तालुके आहेत. कारण हा सर्वात कमी मुंबई उपनगर जर सोडला तर सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा आहे हा धुळे जिल्हा. 4 तालुके आहेत, तर त्याच्यावरती परत असा एखादा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एमपीएससी तुम्हाला प्रश्न विचारू शकते गट ब सारख्या. पर्याय क्रमांक काय असेल, तो पर्याय क्रमांक 3 असेल, बरोबर. मग गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती डॅश डॅश या तारखेला झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती आपल्याला माहिती आहे साधारणतः 1980 नंतर ते 2000 रिसेंटली 2022 पर्यंत किती जिल्हे निर्माण झालेत, 10 जिल्हे निर्माण झालेत. 10 जिल्ह्यांमध्ये जर पहिले काही बघितले कुठले असतील, सिंधुदुर्ग, कुठले असतील, सिंधुदुर्ग, कधी 1981 मध्ये. दुसरा कोण असेल, जालना असेल, कधी 1981 मध्येच, 81 मधले 2. मग कोण असेल, 3 नंबर कोण असेल, लातूर जिल्हा असेल, कोण असेल, लातूर जिल्हा असेल, कधी आहे, 16 ऑगस्ट 1982. चौथा कोण असेल, मग गडचिरोली, मग कोण असेल, गडचिरोली कधी असेल, 26 ऑगस्ट 1982. हे विचारलं गेलंय आपल्याला. ह्याच्या अगोदरचेही जे काही प्रश्नांची सिरीज आहे त्या प्रश्नांच्या सिरीजमध्ये ह्याच्या रिलेटेड आपण डिटेल माहिती घेतली आहे. तिथं मी एक व्यवस्थित ट्रिक सुद्धा सांगितली आहे. सजला गड मुंबईचा हे पाहून गोंद्याही घरी आला, ही ट्रिक ऑलरेडी सांगितली आहे. म्हणजे काय असेल, गडचिरोली 26 ऑगस्ट 1982. पर्यायामध्ये बघा कुठे आहे, 26 ऑगस्ट 1982, 26 ऑगस्ट 1982. पर्याय क्रमांक काय असेल, 4 असेल. हे 10 जिल्हे आपल्याला एका लाईन मध्ये लक्षात राहिले तर मागचे व्हिडिओज बघा तुम्ही एकदा. त्याच्यानंतर प्रश्न काय सांगतोय, 17वा, नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची सीमा तेलंगणा राज्यासोबत नाही ते ओळखा. हा थोडासा मुद्दामून वेगळा प्रश्न टाकलाय. तुम्हाला वाटेल की एवढ्या डीपमध्ये जाईल का एमपीएससी, जाण्याची शक्यता असू शकते. काही सांगता येत नाही, पण आपल्याला ऍटलिस्ट त्या अँगलने बघता आलं पाहिजे. कधी आतापर्यंत एमपीएससीने तेलंगणासोबत जर बघितलं तर असा एक प्रश्न विचारलाय 2016 मध्ये काय विचारलंय की तेलंगणा राज्याची सीमा महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्याला सर्वात कमी लागून आहे, तर तो कोण होता, यवतमाळ होता. मग सर्वात कमी वरती विचारले तर सर्वात जास्ती वरती सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तेलंगणा राज्यासोबत सर्वाधिक जास्त सीमा कुठल्या जिल्ह्याची आहे, नांदेड जिल्ह्याची आहे. हे तुम्ही आता बघून गेला असाल किंवा बरेच जणांनी हे वाचलं असेल. एमपीएससीला हेही कळतं, कमी विचारले तर मुलं ऑलरेडी जास्तीवरती जाऊन थांबतात, जास्ती बघून ठेवतात. मग एमपीएससी त्याच्या पुढे जाऊन इथं प्रश्न विचारण्यापेक्षा त्याच्या पुढे जाऊन विचारते. आपण त्याच्याही पुढे जाऊन एक पाऊल थांबूयात. जर आपण बघितलं तेलंगणा राज्यासोबत जर नांदेड जिल्ह्याचा नकाशा बघितला, नांदेड जिल्ह्यासोबत बघा एक किनवट म्हणून तालुका आहे ज्याची सीमा तेलंगणासोबत लागून आहे. त्याच्यानंतर हिमायतनगर म्हणून तालुका आहे ज्याची सीमा लागून आहे, हिमायतनगर म्हणून तालुका आहे त्याची सीमा लागून आहे. त्याच्यानंतर बिलोली म्हणून तालुका आहे त्याची सीमा लागून आहे. त्याच्यानंतर धर्माबाद त्याची सीमा लागून आहे. त्याच्यानंतर देगलूर तालुका आहे, कुठला, देगलूर तालुका आहे त्याची सीमा लागून आहे. बघा देगलूर आहे इथं, त्याच्यानंतर किनवट आहे इथं, धर्माबाद आहे इथं. म्हणजे कुठला तालुका नसेल, मुदखेड तालुका नसेल. कुठला तालुका नाहीये,
मुदखेड तालुक्याची सीमा कुणासोबत लागून नाही? तेलंगणासोबत लागून नाही. हे इथं का बरं विचारण्याचं कारण एमपीएससी इथं येऊ शकते, नांदेडवरती येऊ शकते. नांदेडवरती वेगळ्या जर अँगलनी आली तर असेही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात कधीतरी. आपल्याला तो नकाशा बघणं मस्ट आहे. नकाशा बघत चला. मी ऑलवेज सांगत असतो, मी माझ्या बॅचमध्येही सांगितलं, आपण आपल्या बॅचमध्ये तर म्हणजे जे काही ऑफलाईन बॅचेस आहेत त्या ऑफलाईन बॅचेसमध्ये आपण काय केलंय, वर्कबुक सॉल्व्ह करून घेतो. मॅप बुक दिले मुलांना, ते सॉल्व्ह करून घेतो. ते सॉल्व्ह करणं मस्ट आहे. किनवटची सीमा आहे बघा, तेलंगणाची सीमा इथून सुरू होते तर ह्या पोर्शन पर्यंत तेलंगणाची सीमा आहे, ह्या भागापर्यंत. एक किनवट आहे, दुसरा हिमायतनगर आहे, त्याच्यानंतर भोकर आहे, उमरी म्हणून तालुका आहे, धर्माबाद, बिलोली, देगलूर, ह्या सगळ्या तालुक्यांची सीमा कुणाला लागून आहे? सगळ्या तालुक्यांची सीमा कुणाला लागून आहे? तर तेलंगणाला लागून आहे. ह्या पोर्शन पर्यंत ही सीमा तेलंगणाला लागून आहे. मुदखेड इकडे आहे, ह्या पोर्शन मध्ये आहे मुदखेड, ह्या भागामध्ये आहे. तर मुदखेडची सीमा कुणाला लागून नाही? तेलंगणाला लागून नाही. किनवट असेल, हिमायतनगर असेल, त्याच्यानंतर भोकर, उमरी, बिलोली, धर्माबाद ही सगळी तालुके आहेत. फक्त कोण नाही? मुदखेड नाही. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल? 2 हे उत्तर असेल. त्याच्यानंतर आणखी एक प्रश्न पुढे जाऊया. तापी नदीच्या उपनद्यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडं योग्य क्रम लावा. बाबा, आयोगाची आवडती नदी आहे. प्रत्येक अँगलने अभ्यास झाला पाहिजे. कधीही प्रश्न, कुठेही प्रश्न तापी नदीवरती येऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला तापी नदीच्या बाबतीमध्ये व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. तापी नदीचं जर बघितलं, तापी नदी कशी आहे? पश्चिम वाहिनी आहे. तापी नदी कशी आहे? पश्चिम वाहिनी आहे. पश्चिम वाहिनी ह्याचा अर्थ काय? उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या असतील आणि दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या असतील. दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या, जर नद्यांचा गट बघितला, बुराई, पांझरा, बोरी वगैरे ह्या नद्या जर बघितल्या तर ह्या नद्या कशा आहेत? दक्षिण बाजूने येऊन मिळणाऱ्या. ह्या कशा नद्या आहेत? दक्षिण बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या. मग आपल्याला दक्षिण बाजूचा क्रम व्यवस्थित बघावा लागेल. दक्षिण बाजूला जर बघितलं तर ह्या पोर्शन मध्ये तापी नदीचा एकदा छोटासा नकाशा काढून घेऊयात. आपण एक नकाशा बघूयात, कुठला नकाशा येतोय तर ह्या बाजूला जर बघितलं तर तापी नदीचा जर नकाशा बघितला ह्या पोर्शन मध्ये तर कुठली नदी असेल जर बघितली तर एक बुराई, त्याच्यानंतर कुठली नदी असेल? पांझरा नदी असेल, त्याच्यानंतर बोरी नदी असेल, त्याच्यानंतर कुठली नदी असेल? गिरणा नदी आहे. कुठली? गिरणा नदी आहे. त्याच्यानंतर वाघूर नदी आहे. कुठली नदी आहे? वाघूर नदी आहे. त्याच्यानंतर पूर्णा नदी येऊन मिळते. कुठली नदी? पूर्णा नदी येऊन मिळते. त्याच्यानंतर सिपना नदी येऊन मिळते. कुठली नदी? सिपना नदी. आपल्याला काय विचारलंय? पूर्वेकडून पश्चिमेकडं कुठली नदी असेल? सर्वात बुराई नदी असेल. सर्वात पश्चिमेकडे कोण असेल? बुराई नदी असेल. म्हणजे सर्वात शेवटी बुराई नदी असली पाहिजे. सर्वात शेवटी बुराई असणारे हे 2 ऑप्शन आहेत. म्हणजे हे 2 ऑप्शन तर इलिमिनेट झाले. सगळेच माहिती असावं असं काही नाही. ज्या महत्वाच्या तेवढ्या तरी माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. सर्वात पश्चिमेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे विचारलंय. सर्वात पश्चिमेकडे कोण असायला पाहिजे? बुराई नदी असायला पाहिजे. म्हणजे सर्वात शेवटी बुराई असणारे पर्याय बघा कुठे आहेत ते. मग हे 2 पर्याय ह्याच्यामध्ये या. मग इकडे जर बघितलं तर बुराई नंतर कोण आहे? गिरणा नदी आहे. इथं जर बघितलं ह्या 2 ऑप्शन मध्ये तर बघितलं तर काय आहे? इथं बुराई आहे, पांझरा आहे, उलट या थोडस. त्याच्यानंतर बोरी नदी, बुराई, पांझरा, बोरी बघा. त्याच्यानंतर गिरणा नदी असली पाहिजे. हा जर नकाशा म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 नसेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. कापरा नदी आहे इथं. कुठली नदी आहे ह्या पोर्शन मध्ये? कापरा नदी आहे. कापरा नदी असेल. त्याच्यानंतर सिपना नदी आहे. कुठली? सिपना नदी, पूर्णा, वाघूर, त्याच्यानंतर गिरणा, बोरी, पांझरा, बुराई ह्या नद्या आहेत सगळ्या. पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. गेल्या कंबाईनला विचारलाय उगम ठिकाणानुसार उत्तरेकडून एक जरी माहिती असलं की उत्तरेकडून येऊन गोमती नदी मिळते.
म्हणजे गोमती नदीचं उगमस्थान ह्या बाकीच्या नद्यांपेक्षा उत्तरेकडे असेल एवढं जरी कळलं असतं तर मागच्या वर्षीचा प्रश्न सुटला असता. सेम ट्रिक, प्रश्न थोडासा जरी अवघड असेल त्याच्यामध्ये 100% कुठं ना कुठं तरी एक हिंट दिलेली असते, ती हिंट कळणं गरजेचं आहे. तुम्ही 50% पोहोचलात का? बुराई सर्वात पश्चिमेला आहे, म्हणजे बुराई ह्या ऑप्शनमध्ये सर्वात शेवटी पाहिजे, हे 2 गेले, इथं आलात. त्याच्यानंतर हा बेसिक तुम्हाला महत्वाच्या ज्या काही बुराई असेल, पांझरा, बोरी, गिरणा, वाघूर, त्याच्यानंतर पूर्णा, सिपना, कापना, ह्या बेसिक साध्या साध्या नद्या, ह्या बेसिक 4-5 नद्यांची नावं जरी माहिती असती तरी प्रश्न सुटला असता. खूप काही अवघड नाही. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 असेल. बघायचा असेल तर हा नदीचा नकाशा आहे. इथं जर बघितलं, बुराई नदी आहे, पांझरा नदी आहे, त्याच्यानंतर बोरी नदी आहे, त्याच्यानंतर गिरणा नदी आहे, त्याच्यानंतर ह्या बाजूला आलात पूर्णा नदी, वाघूर नदी आहे, सिपना नदी, कापरा नदी, ह्या सगळ्या नद्या आहेत. आपल्याला काय विचारलंय? पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा आणि काही विचारलं जाईल, पश्चिम पूर्व, पूर्व पश्चिम असेही काही क्रम विचारले जातील. उत्तरेकडून बघा, गोमती असेल, अरुणावती असेल, अनेर असेल, गुल म्हणून नदी आहे, शुक म्हणून नदी आहे. ह्या उपनद्या आपल्याला माहिती पाहिजे. तापी नदीचा सेपरेट व्हिडिओ आहे, तापी नदीचा युट्यूबवरती आपला सेपरेट व्हिडिओ आहे, EMPSC कट्टा चॅनलवरती, किंवा जॉग्राफी बाय अवधूत कल्याणी असं सर्च केला तरी तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल. तिथं तो व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघा. आयोगाची आवडती नदी आहे, कधीही कुठंही कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तापी नदीवरती, त्याच्यामुळं हा पोर्शन व्यवस्थित बघा. चला, हे जे काही माझ्या दृष्टिकोनातून संभाव्य प्रश्न होते जे परीक्षेला येऊ शकतात, आता हे प्रश्न सोडून थोडंसं मी अवांतर बोलेल की जी मुलं परीक्षा देणार आहेत, जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी असतील. जी जुनी मुलं आहेत, अभ्यास बऱ्यापैकी झाला, त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. आता फक्त निवांत राहा, रिलॅक्स राहा. मोबाईल, सोशल मीडिया ह्यांच्यापासून येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये थोडंसं लांब राहा. ऑटोमॅटिक परीक्षेमध्ये जर तुमचं मानसिक शांतता एकदम व्यवस्थित असेल तर उत्तरं सोडवता येतील. फक्त उत्तरं सोडवताना गडबड करू नका, सिली मिस्टेक करू नका. बऱ्याच जणांचे फोन येतात की सर अटेम्प्ट काय असावा. अटेम्प्ट सगळ्यांसाठी सांगेल की ज्यावेळेस तुम्हाला 2 मिनिटं 3 मिनिटं अगोदर पेपर मिळतो तर 1-2 मिनिटांमध्ये पेपरचं स्वरूप बघून घ्या, प्रश्न एकदा सगळे बघून घ्या. ॲटलिस्ट कुठल्या ह्याच्यामध्ये प्रश्न आहेत, कुठल्या सेन्समध्ये प्रश्न आहेत, प्रश्न खूप लेंदी आहेत का छोटे आहेत, 1 लाइनर प्रश्न आहेत का आणखी स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आहेत, असं काही प्रश्नांचं स्वरूप असेल तर ते प्रश्नांचं स्वरूप बघून घ्या. तिथं तुम्हाला लक्षात येईल की पेपर थोडासा टफ आहे, सोपा आहे का मध्यम स्वरूपाचा आहे. पेपर जर अवघड असेल तर अटेम्प्ट व्यवस्थित काळजीपूर्वक करा. पेपर जर सोपा असेल, बऱ्यापैकी ऑन एन ॲव्हरेज पेपर असेल तर मी म्हणेल 80, 85 किंवा 90च्या दरम्यान अटेम्प्ट करायला काहीही हरकत नाही. जर पेपर सोपा असेल तर पेपरची क्वालिटी तुम्ही डिसाईड करा, त्या पद्धतीने अटेम्प्ट डिसाईड करा. नवीन मुलांचे फोन येतात की सर भीती वाटते, एकदम काही वाचलंय सगळं पण आठवत नाही. हे सगळ्यांसोबतच होतं मित्रांनो, हे सगळ्यांसोबत. असं नाही की तुम्ही काही विशिष्ट आहात, की हे सगळ्यांसोबत होतं. मी नवीन मुलांना सांगेल, आता नवीन कुठलीही गोष्ट वाचत बसू नका, नवीन कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करत बसू नका. ज्या काही गोष्टी तुम्ही ऑलरेडी वाचल्यात त्याच गोष्टीला रिव्हिजन करून त्या गोष्टी कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न करा, एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. मानसिक शांतता एकदम व्यवस्थित ठेवा, मन स्थिर ठेवा. कोण काय सांगितलं, अरे हे वाचायचंय, कोण काय सांगितलं ते वाचायचंय, त्या गोष्टीवरती जाऊ नका. एकदम व्यवस्थित राहा. तुम्ही जेवढा काही अभ्यास केलाय स्वतःवरती विश्वास ठेवा. जर तुम्हाला नवीन काही करायचंच असेल, जर तो एखादा टॉपिक ज्याला तुम्हाला रिव्हिजन करायचंय पण एकदम डोकं एका जागेवरती स्थिर नाही, युट्यूबवरती तुम्हाला ज्याचे चांगले व्हिडिओज वाटतील की बाबा हा व्हिडिओ आपल्याला काहीतरी उपयोगाला येऊ शकतो आणि चांगलं, तुम्हाला एकदम कंटाळवाणं होत नाही किंवा डिप्रेसिंग वाटत नाही, असे व्हिडिओज बघायला वेगवेगळ्या विषयांचे. कारण युट्यूबवरती बरेच व्हिडिओ उपलब्ध आहेत, तर कुणाचेही व्हिडिओ तुम्ही एकदम शांत मन चित्त करून ऐकू शकता. परीक्षेच्या दिवशीपर्यंत सुद्धा ही मानसिक शांतता तुम्हाला तिथं ठेवायची आहे. सेंटरला जाताना नवीन मुलांनी ॲटलिस्ट जी काही वेळ दिली आहे तुम्हाला सेंटरमध्ये एंट्री करण्याची, त्याच्या अर्धा तास तरी किमान जा. तिथं आपलं साहित्य सगळं सोबत आहे का नाही हे घरूनच चेक करून निघा. कुठलाही गोंधळ गडबड न करता पेपर व्यवस्थित द्या. 100% तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलाय, 100% जो काही अभ्यास केलाय त्याची उत्तरं तुम्हाला त्या संदर्भात जर प्रश्न आले तर त्याची उत्तरं नक्की सोडवता येतील. त्या गोष्टीची काळजी करू नका, कारण पेपरमध्ये गेल्यानंतर आपलं मन बरोबर एका गोष्टी जागी स्थिर होतं आणि हळूहळू आपल्याला उत्तरं सोडवता येतात. स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा.
एकदम कॉन्फिडंट राहा की आपण अभ्यास केला 100% येईल. आठवण्यात सध्या नाही आठवत, कारण आता डोक्यामध्ये भीती आहे, बऱ्याच गोंधळ आहे. हा सब्जेक्ट वाचलाय, तो सब्जेक्ट वाचलाय, हे राहिलंय, ते राहिलंय, हा सगळा गोंधळ आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी आठवत नाहीत व्यवस्थित. शांततेने राहा, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि परीक्षेमध्ये चांगला परफॉर्म कराल ह्या दृष्टिकोनातून हा दृढ निश्चय करून पेपरला जा. चला ठीक, काही अडचणी असतील त्याच्यामध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. ठीक आहे, आता नवीन आणखी कंबाईनसाठी तुम्हा सगळ्यांना परत ऑल द बेस्ट. आता इथं तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.